टपरी चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे आणि सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण घटना चित्रित झाली आहे। पूर्व वैमनस्यातून टपरी चालकाला मारहाण करण्यात आली। टपरी चालक यामध्ये गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि हल्लेखोराविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। नाशिकच्या 7 पिपरी परिसरामध्ये टपरी चालकाला मागच्या भांडणाची कुरापत काढत दगडाने अशा प्रकारे हल्ला करण्यात आलेला आहे। या संपूर्ण मारामारीचा सगळा हा प्रकार आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे। या घटनेमध्ये टपरी चालक प्रकाश गोसावी हा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये असलेल्या एका वाईन शॉपच्या शेजारी ही पान टपरी आहे आणि 15 एप्रिलला संध्याकाळच्या सुमाराला 2 ते 3 जणांनी मागच्या भांडणाची कुरापत काढत या टपरी चालकाबरोबर वाद घातला। त्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि या प्रकरणात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये टपरी चालकाने तक्रार दाखल केलेली आहे आणि आता या संदर्भातला पुढचा तपास सुरू आहे। 15 दिवसापूर्वी राहुल गांगुर्डे म्हणून नेहमी मला त्रास देतात ते तिथे येऊन हप्ता मागता माझ्याकडनं आणि माझ्या माणसांना त्रास देता, फुकट उचलून घेणार, काही पैसे देणार नाही आणि मी पोलिसांना त्याची कंप्लेंट पण केली होती। पोलिसांनी काही दुर्लक्ष केलं, त्याला समज देऊन काढून दिला आणि आता परत तेच आमच्या भावावर कंप्लेंट का केली ते प्लॅन करून आले आणि माझ्यावर डायरेक्ट त्यांनी प्राणघातक हल्ला केला।